भिवंडी लोकसभा क्षेत्रात 5व्या टप्प्याचं प्रचार जे आहे ते आता अंतिम टप्प्यात येत असताना आपण जर पाहिलं तर भिवंडी लोकसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार असलेले सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांचं जे भव्य परिवर्तन सभा आहे ती आता पार पडत आहे आणि विशेषतः आपण जर पाहिलं तर या सभेची तयारी जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होताना दिसतंय। संपूर्ण जो स्टेज आहे तो तयार करण्यात येत आहे। आपण जर या बाजूला बघितलं तर हजारो खुर्च्यांची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। विशेषतः या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक दिग्गज नेत्यांची जी हजेरी आहे ती या ठिकाणी लाभणार आहे आणि विशेषतः या सभेवरती पावसाचं सावट आहे असं म्हटलं जातं, कारण गेल्या 2 दिवसापासून आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या सुमारास या ठिकाणी पाऊस जो आहे तो वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात या ठिकाणी होते, त्यामुळे या सभेवरती पावसाचे सावट देखील आहे। परंतु ही सभा जी आहे ती पार कशी पडेल याची तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येत आहे। आपल्यासोबत या ठिकाणी इथले आयोजक आहेत। सर, काय सांगाल या ठिकाणी कशा पद्धतीने पूर्ण तयारी जी आहे ती करण्यात येत आहे? आपण पाहतच आहात की हजारोच्या संख्येने आपल्या नागरिकांची व्यवस्था केलेली आहे। शेवटच्या टप्प्याचं मध्ये आता मतदान आहे आणि शेवटचा टप्पा चालू आहे, तर त्याचाच एक भाग म्हणून आता भव्य महासभेचं आम्ही आयोजन केलं आहे। म्हणजे एकंदरीतच जे हुकुमशाहीच्या विरोधात लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी म्हणून ही एक परिवर्तनाची महासभा आम्ही आयोजित केलेली आहे। तर आज तुम्ही पाहाल की आज हजारोच्या संख्येने फक्त खुर्च्या लागल्यात, पण लोक जे येतील, नागरिक जे येतील ते लाखोच्या संख्येने येणार आहेत। मोठ्या संख्येने जे नागरिक आहेत ते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत। नेते कोणकोणते येणार आहेत, कसे येणार आहेत? नेते या देशाचे सर्वोच्च नेते आपण जे म्हणतो की शरद पवार साहेब देखील येणार आहेत। त्याचसोबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल साहेब येणार आहेत। उद्धवजी येण्याची हे आहे। त्याचसोबत संजय सिंग आहेत आम आदमी पार्टीचे, अबू आसिम आझमी साहेब आहेत समाजवादी पक्षाचे, त्याचसोबत काँग्रेस पक्षाचे इम्रान प्रतापगडी साहेब आहेत। अशाच पद्धतीने आपले अनेक नेते आहेत जे येणार आहेत या सभेला। येण्याची काय म्हणजे वेळ कोणता असणार आहे, कधीपासून ही सभा सुरू होईल? ही सभा एक 5 वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि 5 वाजता या सभेला भव्य स्वरूप आलेलं दिसेल आपल्याला। नक्कीच, परंतु आपण जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी पावसाचं सावट आहे, अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे, अशा वेळेस सभा कशी पार पडेल? नाही, पावसाचं सावट आहे, पण आज म्हणजे आपण बघताय की जेव्हा पाऊस आला आहे, पवारसाहेब भिजलेत, त्यावेळेस आपला उमेदवार जिंकलेला आहे आणि देवाची कृपा आहे। तर त्यामुळे आमची सभा देखील उत्तमरित्या पार पाडेल आणि जर पाऊस आलाच तरी तुम्हाला दिसेल की ते जी लोक आहेत ती त्याच जोशाने त्याच रोषाने तिथे जवळ ठाम असतील आणि सर्व सभा संपन्न होईल चांगली। सध्याची जी पूर्वतयारी ती कशा पद्धतीने सुरू आहे? सध्याची पूर्वतयारी जी आहे इथे आता सध्याची तर पूर्णपणे आता आपण बघतच असाल की आता पूर्ण स्टेजचं पूर्ण काम ऑलमोस्ट झालेलं आहे। सर्व खुर्च्या वगैरे लागलेल्या आहेत आणि सर्व आता कार्यकर्ते आपापल्या परीने येण्याची सर्व तयारी करत आहेत। काय वाटतं, दिग्गज नेते या ठिकाणी हजेरी लावणार आहेत, सभा सुरू होणार आहे, लोक वक्तव्य ऐकणार आहेत, काय नक्की संभाषणामध्ये होऊ शकतं? दिग्गज नेते येणार आहेत, लोक हजेरी लावणार आहेत आणि एक जोश पूर्ण सर्व इथे नागरिक घेऊन जातील। तो जोश 2 दिवस पूर्ण टिकेल आणि आपण बघाल की 20 तारखेला ह्या जोशाचं रूपांतर भरघोस मतदानामध्ये होईल आणि आपल्या उमेदवाराची विजयाची निशाणी जी आहे, तुतारी फुंकणारा माणूस, ती फुंकलेलीच तुतारी आपल्याला दिसेल आणि स्वरूप भव्य असेल। नक्कीच, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भव्य दिव्य अशी जी परिवर्तन सभा आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। विशेषतः आपण जर पाहिलं तर या सभेवरती पावसाचा सावट जरी असला मात्र नागरिकांमध्ये जोश मोठ्या प्रमाणात आहे। नागरिक या ठिकाणी उपस्थित राहतील, दिग्गज नेत्यांची उपस्थिती या ठिकाणी लागणार आहे। हेलिपॅड जे आहे ते बाबगाव या परिसरामध्ये बनवण्यात आलेलं आहे, त्या परिसरामध्ये हेलिपॅडने जे दिग्गज नेते त्या ठिकाणी उतरतील आणि थेट या सभेसाठी, या परिवर्तन सभेसाठी हजेरी लावतील। विशेषतः मोठ्या संख्येने अनेक नेते जे आहेत या सभेसाठी येणार आहेत। सायंकाळी 5 वाजेपासून ही सभा सुरू होणार आहे, मात्र त्यानंतर आपण जर पाहिलं तर ही सभा जी आहे त्या प्रत्यक्षात या ठिकाणी सुरू होणार आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त या सभेसाठी लावण्यात आलेला आहे। जी तयारी आहे मोठ्या प्रमाणात जी या ठिकाणी आता सध्या सुरू आहे, मात्र या सभेमध्ये जे दिग्गज नेते बोलतील त्यांचे वक्तव्य ऐकून मोठ्या जोशात या ठिकाणी
त्यांच्या उमेदवाराला निवडून देतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.